वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत मस्त असणार। सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि बघा फायनली जे आहे आम्ही आज म्हणजे 15 दिवसाचं टूर म्हणजे 7 दिवसाचं टूर झालं। 7 दिवस मम्मीकडे होती, त्यानंतर 15 दिवसांनी जे आहे ते मी माझ्या घरी परत जाणार आहे। सो चला आता। आणि बघा व्ह्यू किती छान आहे, म्हणजे जेवण वगैरे करून आम्ही दुपारचे वाजले 1 वाजता निघालो आणि आम्हाला घरी पोहोचेपर्यंत रात्रच होणार आहे। आणि बघा व्ह्यू किती सुंदर आहे ना, आणि खरंच सांगते म्हणजे आतुरता इतकी आहे घरी जाण्याची। सो बघा जसं घरी आली तसंच जे आहे मी पूर्ण जे माझे झाडं आहेत त्यांची शूटिंग करून घेतली। आणि बघा झाडांची काय अवस्था झालेली आहे ते मी तुम्हाला पण दाखवते। म्हणजे बऱ्यापैकी सगळेच झाडं माझी छान आहे, फक्त 1-2 जे सिजनेबल प्लांट्स मी लावले होते ते शक्यतो खराब झालेले आहे। आणि मी याच्यावर डिटेल तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये जे आहे ते सांगेनच। सध्या मी जे आहे असंच मी तुम्हाला एक झलक जी माझ्या प्लांट्सची आहे ती दाखवून घेते। म्हणजे बऱ्यापैकी सगळेच झाडं माझे व्यवस्थित आणि खूप छान आहे। त्या दादांनी खूप छान पाणी वगैरे दिलं, टँगल हार्टला वगैरे खूप छान मस्त अशी वाढ झालेली आहे। मनी प्लांटसुद्धा अगदी मस्त झालेला आहे। सो याच्यावर मी नंतर उद्याच्या मॉर्निंगला तुम्हाला मी नक्की हा परत एकदा व्ह्यू मी नक्की शेअर करीन। आणि बघा बाल्कनीची काय हालत होऊन गेली आहे, रांगोळी वगैरे घालून गेली होती, सगळी रांगोळी वगैरे मोडकी होऊन गेलेली आहे। त्यानंतर लगेच मुलं वगैरे सगळी जी आहे ती झोपलेली होती, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आली। मी बेड वगैरे सगळं आवरून घेतलं, कारण 15 दिवसापासून एकच बेडशीट टाकली होती म्हणून मी सगळं चेंज करून घेतलं। त्यानंतर सगळं आराम करून घेतला। नंतर नेक्स्ट मॉर्निंग बघा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं मी। घरातलं काहीच शूट नाही केलं, कारण प्लांट्सला बघायची खूप आतुरता झाली होती। कारण रात्रीला शक्यतो फक्त दुरूनच बघितलं, कारण खूप थकून आलो होतो आम्ही। आणि आता बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये इथे दाखवते। तर बघा इथे गुलाबाच्या झाडाला जाताना एक फ्लावर्स होता, जो फ्लावर्स आता खराब झाला आणि दुसरी कळी आलेली आहे। आणि हे बघा हे सिजनेबल प्लांट्स मी लावले होते, म्हणजे बऱ्यापैकी यांना बहुतेक ऊन न मिळाल्यामुळे जे आहे हे झाडांची अशी अवस्था झालेली आहे। म्हणून मी आता 1 ते 2 दिवस जे आहे या झाडांना असंच उन्हामध्ये ठेवून देते। आणि बघा याची पण म्हणजे काही झाडांची पाने वगैरे अशी सुकल्यासारखी झालेली आहे, म्हणून छान ऊन दाखवून घेते। आणि याचा तर हाल तर बेहाल होऊन आहे। म्हणजे ॲक्च्युली काय झालं ना, व्हॉइस ओव्हर करताना वेदू जरा जवळ होता आणि बेहाल म्हटल्याबरोबर त्याला जरा हसायला आलं। सो चला असो। आणि बघा हे जे आहे गुलाबाचं झाड, आणि मी जाण्याच्या आदल्या 2 दिवसाआधीच जे होतं ते मी या झाडाची कटिंग करून घेतली होती, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर पण केला होता। तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्हिडिओ बघत असाल तर याची या गुलाबाच्या झाडाची कटिंग कशी केली याच्यावर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला, तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघून घ्या। सो बघा मनी प्लांटला पण खूप छान अशी वाढ झालेली आहे, मस्त वेली जे आहेत ते आलेले आहेत। आणि खूप छान म्हणजे सगळेच झाडं खूप छान आहे। आणि टँगल हार्ट बघून तर खरंच मला खूप आश्चर्यच वाटलं। म्हणजे बघा किती छान सगळ्या कटिंग्स म्हणजे ग्रो केलेल्या आहे, एकही कटिंग जी आहे ती माझी अशीच वाया गेलेली नाही, सगळ्या कटिंग्स छान मस्त ग्रो झालेल्या आहेत। आणि हे बघून खरंच खूप छान वाटत आहे। म्हणजे 15 दिवसानंतर झाडांना बघूनच खूप मन असं जसं आहे ना प्रसन्न होऊन गेलेलं आहे। आणि खरंच सांगते घरासारखा आनंद जगात आपण कितीही फिरलो तरी घरातला, आपल्या स्वतःच्या घरातला जो आनंद असतो तो कुठेच नसतो। आणि बघा या बाल्कनीमध्ये झाडं शिफ्ट करते म्हटलं, पण जे कबुतरांनी आहे ना पूर्ण बाल्कनी खराब करून ठेवलेली होती, त्यामुळे पूर्ण बाल्कनी जी आहे मी छान मस्त अशी झाडून काढली, सगळी साफसफाई करून घेतली। आणि खरंच घरी नसताना घराची खूप हालत खराब होऊन जाते। बघा अगदी धूळ, म्हणजे किती सारी धूळ जमा झालेली आहे आणि पूर्ण घरामध्येच धूळ होती, म्हणून मी जे आहे घरातलं सगळं जे आहे ते क्लीन करून घेतलं। त्यानंतर समोरची पण माझी बाल्कनी क्लीन करायची होती, म्हणून म्हटलं आधी जी बेडरूमची बाल्कनी आहे ती मस्तपैकी अशी क्लीन करून घेते, छान पाण्याने धुवून काढते, त्यानंतरच सगळे प्लांट्स जे आहेत सगळ्या कुंड्या ज्या आहेत ते इकडे शिफ्ट करते।
त्यानंतर बघा मी फ्रंटची बाल्कनी साफ करायला आली आणि मी झाडूच लावत होती की वेदूने पाण्याचं पाईप जे आहे ते सुरू करून घेतलं. म्हणून म्हटलं आता पाण्यानेच पूर्ण बाल्कनी जे आहे ते क्लीन करून घ्यावं. म्हणजे अगदी कुंड्या वगैरे सगळ्या पाण्याने मी वॉश करून घेतल्या. तर बघा याची तुरतूर मध्ये मध्ये सुरू आहे आणि त्याला मुलांना पाणी वगैरे दिसलं की त्यांना खूप मज्जा येत असते. सो बघा सगळ्या ज्या कुंड्या आहेत ना त्यांना बाहेरून वगैरे सगळी माती लागलेली आहे. म्हणून सगळ्या कुंड्या ज्या आहे मी अशीच पाण्याने पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि सगळ्या कुंड्या ज्या आहेत त्या दुसऱ्या बाल्कनीमध्ये मी शिफ्ट करून घेते. आणि अशा प्रकारे बघा सगळी बाल्कनीमध्ये जे आहेत मी सगळ्या कुंड्या प्रॉपर इथे जसं म्हणजे सर्वात पहिले जे जसं व्ह्यू होतं तसंच मी पूर्ण करून घेते आणि सगळ्या करून मी जे आहे कुंड्या इथे शिफ्ट करून घेतलेल्या आहेत. आणि बघा माझा गार्डन इथे मस्तपैकी रेडी झालेला आहे. तुम्ही पण थोड्या वेळा माझा हा गार्डन एन्जॉय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा हा छोटासा गार्डन कसा वाटला आहे. त्यानंतर जे आहे ते झाडांसोबत बराच वेळ जो आहे तो मी टाईम इथे दिला आणि खूप वेळ अशा गप्पा गोष्टी म्हणजे ज्या असतात आपल्या मनातल्या त्या पण मी इथे बसून बसून मस्त करून घेतल्या. त्यानंतर बघा घरामध्ये बघा किती पसारा आहे. म्हणजे बॅगा सगळ्या बॅगा पाहूनच मला जे आहे ते संताप येऊन राहिलेला आहे. पण एक गोष्ट चांगली झाली माझ्यासोबत की सगळे जे कपडे मी जेवढे नेले होते सगळे मी वॉश करून आणले. त्यामुळे मला कुठलेच कपडे वगैरे वॉशिंगचा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आता सगळे कपडे मी जसेच्या तसेच जे आहे अलमारीला लावून घेणार आहे. तर बघा एक एक करून मी बॅगा अशा रिकाम्या करते आणि कधी पण आपण कुठे बाहेर गेलो किंवा लाँग टूरला गेलो आणि घरी परत आल्यावर जर एका वेळेस सगळ्या बॅगा काढण्यापेक्षा एक एक बॅग आपण अशी रिमूव्ह करू शकतो. सो बघा सगळे मी पद्धतशीर जे आहे अशा बेडवर जसं मी बॅग पॅकिंग करते तसंच मी बॅग रिमूव्ह पण अशाच प्रकारे करते. सो सगळे मी असे बेडवर काढून घेतले आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत जिथल्या तिथे मी ऑर्गनाईज करून ठेवून दिले. अगदी मुलांचे वगैरे कपडे सगळे मी जसेच्या तसे लावून ठेवून दिले. म्हणजे एक काम माझा हा आज मी पूर्णपणे कंप्लीट करून घेतलं. कारण खूप दिवस पसारा घरात ठेवलं की मग करायचं आहे असं सुरू असते. त्यामुळे म्हटलं आज पूर्णपणे हा जो काम आहे मी पूर्ण करून घेते. आणि असंच करून करून मी सगळ्या बॅग्स ज्या आहेत ते अनपॅक करून घेतले. सगळे कपडे जे आहे अलमारीला लावून घेतले. त्यानंतर ट्रॉलीज पण रिमूव्ह करून टाकले. म्हणजे या ट्रॉलीमध्ये जे आहे दिवाळीचे कपडे जे मी सासरी गेली होती ते नेले होते ते सगळे ड्रेस वगैरे जे आहेत ते मी जसेच्या तसे ठेवून दिले आणि सगळे वॉश करून होते. त्यामुळे मला अनपॅक करायला अजिबात प्रॉब्लेम झाला नाही. सो बघा अशा प्रकारे सगळे स्कार्फ वगैरे जेवढे नेले होते तेवढे सगळे काढून ठेवले आणि सगळ्या रिकाम्या बॅग्स मी एका साईडला ठेवलं. आणि या मोठ्या थैलीमध्ये जे आहे ते आमचे स्वेटर वगैरे होते ते जसेच्या तसे मी नेऊन ठेवले. हा छोटासा पॉट मी फ्लावर ठेवण्यासाठी म्हणजे आणलेला आहे. जसं मॉर्निंग वॉकला गेल्यावर मी जे पारिजातकाचे फ्लावर्स आणत असते त्याच्यासाठी मी ते छोटासा पॉट आणला आहे आणि ते मथुरावरून मी घेतलेलं आहे. म्हणजे बाळकृष्णाचे मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी यूज होतात म्हणून ते तिथे भरपूर विकायला होते. म्हणून म्हटलं एक घेऊन यावं. आणि बघा ही मोठी ही ट्रॉली बघूनच मला ना असं संताप येऊन राहिला. म्हणजे भरपूर कपडे या ट्रॉलीमध्ये आहे आणि एवढे कपडे मला आता अनपॅक करायचे आहे. सो बघा सगळे कपडे जे आहे मुलांचे वगैरे सगळे मी असे काढून घेतले. आणि एक गोष्ट म्हणजे नक्की खूप छान वाटली की मोठी ट्रॉली बॅग घेण्याचा हा एक फायदा आहे. जर मोठा टूर असला तर सगळे कपडे आपले व्यवस्थित राहतात. आणि खरंच म्हणजे ही ट्रॉली मी डीमार्टमधून 3000ला घेतली होती आणि मला तरी वाटते खूप मला परवडली. सो बघा मम्मीकडे गेल्यानंतर एक दोन ज्या वस्तू ज्या आहेत ते एक्स्ट्राचे येतात. आणि यावर्षी मला दिवाळीला ही साडी आली होती. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. सध्या ब्लाऊज शिवायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला असंच फक्त वेअर करून दाखवते. त्यानंतर फुल वेअर साडी मी जे ब्लाऊज वगैरे रेडी झाल्यानंतर पूर्ण डिटेल मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि खरंच सांगते मी स्वतः खूप काही अशा साड्या वगैरे काही घेत नाही. जे काही मला दरवर्षी मम्मीकडून साडी येत असते. सो बघा अशा प्रकारे. आणि याची बघा हा झोपून होता याची झोप वगैरे मस्त झाली. त्यानंतर हा पण इथे माझ्याजवळ बसलेला आहे. आणि सध्या कसं आहे ना गावाकडून आलो त्यामुळे मुलांना पण थोडा एका वेळेस जर वातावरण चेंज झालं तर मुलांना पण थोडा जो आहे बोरपणा येत असतो.
कारण आपल्यालाच थोडंसं उदासपणा असं वाटत असतो. कारण मम्मीकडे कसं आहे ना, मुलांचं वगैरे लाड वगैरे करणारे भरपूर लोक असतात, त्यामुळे त्यांना पण असं एकदा म्हणजे माहोल चेंज झालं की थोडं वेगळं वाटत असते. सो बघा, माझ्याकडे 2 फुलझड्या मी जे आहेत ते ठेवलेल्या होत्या दिवाळीमधल्या, आणि म्हटलं त्याचा थोडा मूड चेंज किंवा हॅपी करण्यासाठी जे आहेत त्याला मी काढून दिलं, आणि तो बघा खूप मस्त एन्जॉय करत आहे. तर चला, आता मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स.